मंत्र्यांच्या दालनामध्ये, प्रत्येक मंत्र्याच्या दालनामध्ये दुपारी जेवणाचा कार्यक्रम असतो, सकाळी नाश्ता असतो. त्या नाश्त्यात सुद्धा मराठी ग्रामीण भागातल्या लोकांना बोलवा, त्यांना टेंडर द्या. भाकरी, पिठलं, सकाळचा पोह्याचा नाश्ता, जेणेकरून त्या गरीब मराठी माणसाला 2 पैसे तर मिळतील. अनेक मंत्र्यांचे OSD, PS, मंत्रालयीन सचिव, अनेक सचिव मराठी पण बोलत नाहीत. ते हिंदीतच त्यांचा कारभार करतात, इंग्रजीत कारभार करतात. कधी कधी आम्हाला, आता एक मीटिंग मी आटोपली सध्या, त्या मीटिंगमध्ये अर्धी लोक हिंदी बोलणारी होती, मराठी बोलणारी पण नव्हती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ते ठरवलं होतं, दादांनी ते अधिकृतरित्या सांगितलं होतं. त्यामुळे नाचक्की असण्याचा प्रश्नच येत नाही. आता विरोधकांना ते फटाके फोडायला वाटतात, कोणी विजयी सभा घेते आहे. तो हमें पता है जन्नत की हकीकत, लेकिन दिल के सुकून के लिए ये ख्याल अच्छा है. मराठीवर प्रेम करणं एकीकडे होतं, पण दुसरीकडे हाही छुपा अजेंडा होता की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता कमबॅक करायचं असेल आपल्याला, तर मराठी माणसाचा मुद्दा घ्यावा. मुळामध्ये शासन निर्णय अधिकृत जर व्यवस्थितपणे वाचला असता तर कुठेही मराठी भाषेवर त्यामध्ये अन्याय नाही, कुठेही मराठी भाषेचा अवमान होईल असं त्यामध्ये मेन्शन केलेलं नाही. नमस्कार, मी प्रशांत गोडसे. लेट्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महायुती सरकारच्या काळातील पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. विरोधकांनी आज जशा प्रकारे सरकारला धारेवर धरायला पाहिजे होतं तशा पद्धतीने विरोधकांकडनं काय विधान भवनाच्या प्रवेशद्वारावरती विरोध पाहायला मिळाला नाही. मात्र एक गोष्ट महत्त्वाची आहे. माझ्या हातामध्ये जर बघितलं असतं, हे विधान भवनात प्रवेश पत्र देण्यात आलं आहे, सगळ्यांना देण्यात आलेलं आहे. म्हणजे पत्रकारांना असो किंवा विधान भवनात येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असो, आमदारांच्या PA देखील देण्यात आले. यावरती एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आहे की यावरती जो अशोक स्तंभ होता तो यावरून गायब झालेला आहे. यामुळे आता सत्ताधारी हे विरोधकांचे टार्गेट बनलेले आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आहे. मिटकरी साहेब, अशोक स्तंभ गायब केलाय पासावरनं, तुमच्या हातात पण पास आहे. अनेक वर्षाची ही प्रथा परंपरा राहिलेली आहे की ज्यावेळेस सन्माननीय पत्रकार असतील किंवा आमच्यासोबत असलेले हे असतील स्वीय सहाय्यक, यांना एक पास विधिमंडळाकडून दिला जाते. माझ्या हातात पण माझ्या स्वीय सहाय्यकांची पास आहे. या वर्षीच्या पासवरून अशोक स्तंभाचं चित्र हटल्यामुळं ही या पासेचं काय म्हणता येईल त्याला, जे वैभव असतं, वैभव म्हणजे एखादा काय म्हणता येईल की एखाद्या राजाच्या डोक्यावर राजमुकुट असताना तो राजा शोभावा, तसं या पासवर अशोक स्तंभ असल्याशिवाय ही पासही शोभून उठणार नाही. पण नेमका अशोक स्तंभ गायब का झाला, कसा केला, कुणी केला आणि त्याच्या मागचा उद्देश काय, याची कारण मीमांसा झाली पाहिजे. मला वाटते माननीय उदय सामंत जे मंत्री आहेत त्यांनी याबाबत खुलासा केलेला आहे की याबाबत पूर्ण माहिती घेतल्या जाईल. आणि अधिवेशन आता पहिलाच दिवस आहे, उद्या परवा आम्ही स्वतः सभागृहात याबाबत जाब विचारू. कारण अनेक वर्षाची प्रथा परंपरा असलेला अशोक स्तंभाला अशा प्रकारे हटवणं हे निश्चितच खेदजनक आहे. 2 ते 3 दिवसापूर्वी आणीबाणीला 50 वर्ष झालं म्हणून सरकारकडनं राजभवनात कार्यक्रम देखील झाला. त्या ठिकाणी देखील अशोक स्तंभ न असता त्या ठिकाणी सेंगोल्ल्याचं चिन्ह दाखवण्यात आलं होतं, त्या बॅनरवरती पाहायला मिळालं. ह्या घटना ज्या आहेत ह्या निश्चितच खेदजनक आहेत, वेदनादायी आहेत. सिंगोल हा आपल्या देशाचं प्रतीक असू शकत नाही. आपल्या देशाची ओळखच सम्राट अशोकाच्या काळातील स्तूप असतील, सम्राट अशोकांनी स्थापन केलेलं साम्राज्य असेल, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या गाभ्यामध्ये त्या अशोक स्तंभाला एक वेगळं महत्त्व दिलेलं आहे. आणि भारतीय संविधान मानणारी कुठलीही व्यक्ती, भारतीय संविधानावर चालणारे कुठलेही सरकारी कार्यालय, यामध्ये अशोक स्तंभाला एक वेगळं मान आणि वेगळा सन्मान आहे. पण जर राज्यपाल भवनातही ही घटना घडली असेल आणि पासेसवरूनच सगळं ते गायब असेल, तर मी तुम्हाला सांगतो, एक घटनाप्रेमी म्हणून सांगतो, एक बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा एक वाचक म्हणून सांगतो की वेदना देणारी बाब आहे माझ्यासारख्याला. आणि याबाबत सरकारमध्ये राहूनही सरकारला प्रश्न विचारता येऊ शकतो. ज्या गोष्टी आम्हाला खटकतात त्या गोष्टीबद्दल सरकारकडून खुलासा मागण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते एक कर्तव्य म्हणून आम्ही पार पाडू. कारण आम्ही इथे जे बसलेलो आहोत ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे बसलेलो आहोत. त्यामुळे अशा प्रकारे पायमल्ली जाणीवपूर्वक केल्या गेलेली आहे का हे तपासणं आता म्हणजे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर बघितलं असेल तर महायुतीमधील मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामध्ये तुमच्या पक्षाचे पण मंत्री राजीनामा देण्यामध्ये बे बेताल वक्तव्यावरनं देखील सरकारमधले मंत्री टार्गेट केले गेले. आणि आता जर बघितलं तर सरकारला हिंदी सक्ती करण्यासंदर्भातला जो निर्णय तो जी आर रद्द करावा लागतो. म्हणजे सरकारला सरकारची नाचक्कीच म्हणता येईल. असं आहे की सरकारने जनभावनेचा विचार केला. 5 तारखेला 2 पक्ष एकत्र येऊन या मुंबईमध्ये जो मोर्चा काढणार होते तो अर्थातच मराठी भाषेच्या संदर्भात जे काही तुम्ही हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न करत आहात त्याच्या विरुद्ध तो होता. पण त्यामागे मुंबई महानगरपालिकेच्या संभाव्य निवडणुका सुद्धा डोळ्यासमोर होत्या. हा त्याचा आणि माझा प्रश्न असा, ही सरकारची नाचक्की आहे. कारण की जर निर्णय असं आहे, माझं पूर्ण उत्तर आहे का की हे जे काही होतं यामागे मराठीवर प्रेम करणं एकीकडे होतं, पण दुसरीकडे हाही छुपा अजेंडा होता की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता कमबॅक करायचं असेल आपल्याला तर मराठी माणसाचा मुद्दा घ्यावा. नंबर 1. आता प्रश्न जो तुम्ही विचारला की नाचक्की सरकारची होते आहे का, 3 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ज्यावेळेस माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा निकाल लागणार होता त्या दिवशी स्वतः पुण्यात पत्रकारांना म्हटले की मोर्चा काढण्याची आम्ही वेळ येऊ देणार नाही आणि विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी संध्याकाळी जे चहा पाण्याचा कार्यक्रम असतो त्यापूर्वी जे कॅबिनेट होते राज्य मंत्रिमंडळाची बैठक त्यामध्ये ही अधिसूचना परत घेण्यात येईल. आणि तसं ते ठरलं होतं. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ते ठरवलं होतं. दादांनी ते अधिकृतरित्या सांगितलं होतं. त्यामुळे नाचक्की असण्याचा प्रश्नच येत नाही. आता विरोधकांना ते फटाके फोडायला वाटतात, कोणी विजयी सभा घेते आहे. तो हमें पता है जन्नत की हकीकत लेकिन दिल के सुकून के लिए ये ख्याल अच्छा है. त्यांना त्यांचं बरं वाटतं तर ते करू दे त्यांना. 2 ठाकरे बंधू या मोर्चाच्या माध्यमातून एकत्र येणार होते. महाराष्ट्रातील म्हणजे शिवसैनिक म्हणा किंवा मनसैनिक म्हणा यांना कुठेतरी आनंद होत होता. आणि महाराष्ट्राच्या मराठी भाषेसाठी तरी एकत्र येत आहे हिंदीला विरोध करण्यासाठी. त्या अनुषंगाने 2 भाव एकत्र येत आहे. हे राजकीय राजकारणातील खूप महत्वाची घडामोड म्हणता येईल. दोन्ही भाऊ एकत्र येण्याला आम्ही सुरुवातपासून शुभेच्छा दिलेल्या आहेत. मराठी विषयाच्या अनुषंगानं का होईना दोन्ही भाऊ जर एकत्र येत असतील तर कोणाचे पोटात पोटशूळ उठण्याचं कुठलंही कारण नव्हतं. त्यांना आम्ही शुभेच्छा पण दिल्या होत्या आणि आता याच शुभेच्छा. अजूनही मला वाटते राज ठाकरे हे उद्धवजींच्या सोबत एका सभेमध्ये विजयी सभेमध्ये सहभागी होताना असल्याची म्हणजे होणार आहेत असली अशी बातमी मला कळली. तर हे महाराष्ट्राकरता आनंदाचं वातावरण आहे. मराठी भाषेबद्दल फक्त मोजक्याच पक्षाला प्रेम आहे, बाकीचे पक्ष निवड मराठी भाषेचा द्वेष करतात हे म्हणणं मूर्खपणाचं आहे. महायुतीमधले जे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे साहेबांची, यांना काय मराठीबद्दल प्रेम नाही का? मुळामध्ये शासन निर्णय अधिकृत जर व्यवस्थितपणे वाचला असता तर कुठेही मराठी भाषेवर त्यामध्ये अन्याय नाही, कुठेही मराठी भाषेचा अवमान होईल असं त्यामध्ये मेन्शन केलेलं नाही. आणि विशेष म्हणजे हिंदी भाषा सक्तीच्या लादण्याच्या संदर्भात निर्णय नाही. ज्यावेळेस असा निर्णय झाला त्यावेळेस स्वतः अजितदादांनी हे पण म्हटलं होतं की 4थी पर्यंत निदान मराठी ही कंपल्सरी असलीच पाहिजे, म्हणजे असली पाहिजे, आणि 5वी नंतर हिंदी भाषा तुम्ही करा. हे पवार साहेबांचं पण स्टेटमेंट होतं. त्यामुळे प्रत्येकाचंच मराठीवर प्रेम आहे. कोणी पुतना मावशीचं उसनं अवसान आणण्याची त्याबद्दल काही गरज नाही. तुम्ही एक महत्वाचं ट्विट आज केलं होतं. मराठी भाषा संदर्भात जसे एकवटलात तसे मराठी खाद्यपदार्थांची विक्री प्रत्येक ठिकाणी व्हावी याकरता सुद्धा एकत्र यावं असं तुम्ही उपरोधिक ट्विट केलेलं आहे. या ट्विटला उपरोधिक ट्विट म्हणता येणार नाही. हे खरं गांभीर्यपूर्वक ट्विट आहे. एअर इंडियाच्या बाजूला म्हणजे अगदी मंत्रालयाच्या समोर मराठी माणसांची पोह्याच्या नाश्त्याची दुकानं असतात. महानगरपालिकेचे बाहेरचे भय्ये लोक ते येतात आणि चर्रे दुकान बंद कर. स्वतः माझा व्हिडिओ तुम्ही स्वतः शेअर केला होता, तुमच्या चॅनलने दाखवला होता की त्या बिचाऱ्या गरीबाचा जो सकाळपासून तिथे चना पोहे विकतो, जो तिथे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ विकतो, ते तुम्ही सरळ नेता महानगरपालिका त्यावर कारवाई करते. त्याच्याच बाजूला उत्तप्पा मिळतो, डोसा मिळतो, मेदूवडा मिळतो. ही माझी खंत नाही आहे, महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावेंच्या एका मुलाखतीतली सुद्धा ही खंत आहे. ते असं म्हणतात की मराठी माणसावर प्रेम करत असताना मराठी भाषेचे सोबतच मराठी खाद्यपदार्थाचा पण सन्मान व्हावा. विमानतळाच्या बाजूला जे जे हॉटेल आहेत, तुम्हाला जय महाराष्ट्र नावाचं हॉटेल दिसेल, मराठी माणसाचं हॉटेल दिसेल, आणि तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मेनू कार्ड घेता त्यामध्ये काय असतं? मराठी माणसाचं हॉटेल. मग त्याच्यामध्ये आम्हाला थालीपीठ, उकळपेंडी, उपमा, खिचडी, पोहे हे खाद्यपदार्थ कुठं दिसत नाहीत. साऊथ इंडियन खाद्यपदार्थ दिसतात सगळीकडे.
ढोकळा फाफडा हे आपले खाद्यपदार्थ आहेत का? गुजरातमध्ये तर प्रत्येकाच्या घरी ढोकळा दिसेल तुम्हाला. आता आपल्या घरी पण असं सवय पडून घेतली की पाहुणे आलेत का तिला इडली मेदूवडा. इथून जर करायचं आहे ना मराठी माणसासाठी स्वाभिमानानं काहीतरी, तर इथून मी तर हेही म्हणतो की मंत्र्यांच्या दालनामध्ये, प्रत्येक मंत्र्याच्या दालनामध्ये दुपारी जेवणाचा कार्यक्रम असतो, सकाळी नाश्ता असतो. त्या नाश्त्यात सुद्धा मराठी ग्रामीण भागातल्या लोकांना बोलवा, त्यांना टेंडर द्या. भाकरी पिठलं सकाळचा पोह्याचा नाश्ता, जेणेकरून त्या गरीब मराठी माणसाला 2 पैसे तर मिळतील. अनेक मंत्र्यांचे OSD PS मंत्रालयीन सचिव, अनेक सचिव मराठी पण बोलत नाहीत, ते हिंदीतच त्यांचा कारभार करतात, इंग्रजीत कारभार करतात. कधी कधी आम्हाला आता एक मीटिंग मी आटोपली सध्या, त्या मीटिंगमध्ये अर्धी लोक हिंदी बोलणारी होती, मराठी बोलणारी पण नव्हती. आता इथून सुरुवात करायची आहे मग खऱ्या अर्थानं. मग मराठी माणसाच्या स्टॉलला महानगरपालिका जर तिथं परवानगी देत नसेल, तर महानगरपालिकेची लोक जर त्याच्यावर अन्याय अत्याचार करत असतील, तर त्याच्या संदर्भात सुद्धा गांभीर्यानं सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. मिळू द्या ना. मला जर कोणा ठिकाणी वाटलं की आता मला उतरून चना पोहा खायचा आहे, कुठे मिळतो दाखवा मला. थालीपीठ सारखे पदार्थ जे मराठी माणसाचे आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांनी AC रेस्टॉरंट करून एक थालीपीठ जे बचत गटाची आमची बहीण 30 रुपयाला विकते ते 450 रुपयाला आहे. इथेच आहे मानोऱ्याच्या जवळ. म्हणजे ह्या विरोधाभास नाही आहे. मराठी भाषेसाठी एकत्र जसे आलात तसे मराठी माणसाकरता सुद्धा या सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. तर हा महाराष्ट्रामध्ये जे अनेक हुतात्मे महाराष्ट्रासाठी त्यांनी बलिदान दिलंय त्यांच्या जीवनाचं सार्थक, म्हणजे बलिदानाचं सार्थक होईल. अन्यथा मराठी माणूस उपाशी मरतोय आणि मराठी भाषेसाठीच फक्त आपण लढतोय, असं होता कामा नये. व तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की मराठी भाषेसाठी मराठी भाषा आली पाहिजे, जे आमदारांचे PA असो किंवा मंत्र्यांचे असेल PA असेल, त्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊन एखादं पत्रव्यवहार करणार का मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांसोबत? केलेला आहे, ऑलरेडी केला आहे. ज्यावेळेस मराठीचा मुद्दा तापला होता त्यावेळेसच पत्र लिहायला सुरुवात केली. म्हटलं आपण अधिवेशन काळामध्ये हे मांडू, हे देऊ. अनेक सन्माननीय सदस्य असे आहेत जे मराठी भाषा ही संवादाची भाषा सभागृहात व्हावी याकरता, मी ज्यावेळेस नवीन आमदार झालो होतो त्यावेळेस दिवाकरराव रावते साहेब सभागृहाचे सदस्य होते. त्यावेळेस त्यांचं ते पाहायचं बोलणं किंवा मराठीत बोला ना, की डेकोरम कंप्लीट नाही असं म्हणतात सभापती किंवा अध्यक्ष. आम्हाला कळू तर द्या, डेकोरम कंप्लीट नाही या इंग्रजी शब्दाला मराठी शब्द काय आहे. आणि गुजरातमध्ये गुजराती भाषेचा प्रादुर्भाव आहे, तिथं सगळ्यांना गुजराती भाषा कंपल्सरी. आज तुम्ही बघा बरं, त्या रेल्वे स्टेशन CST वरून बसा, प्रत्येक टॅक्सीवाला हिंदीच बोलतो. त्याला मराठीत जरी म्हटलं ना आम्हाला इथं सोडून दे, तर तो हिंदीतच बोलेल. हे दिसतं ना. त्याच्यामुळं मी मराठी भाषेचा पुनरुच्चार व्हावा, ती भाषा वृद्धिंगत व्हावी. अनेक मराठी भाषा शिकवणाऱ्या अनेक शिक्षकांची मुलं सुद्धा इंग्रजी आणि हिंदी शाळेमध्ये आहेत. आमदार खासदारांची सर्वांची मुलं इंग्रजी शाळेमध्ये आहेत. नर्सरीपासून KG1 KG2 त्यांचा बेसच किंवा जे आंदोलन करतात ते इंग्रजी शाळेतच शिकलेले आहेत. त्याच्यामुळे मराठीचा पुळका उसणं अवसान पुतना मावशीसारखं आणू नये. प्रामाणिकपणे काम झालं तर ती मराठी भाषा आणि मराठी माणूस जगेल, नाहीतर हे तात्पुरती मलमपट्टी, हा परमनंट इलाज नाही. ठाकरे बंधू फक्त महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकत्र येत आहे की आणि मराठीच्या मुद्द्यावरती स्वतःची पोळी भाजण्यासाठी हा त्यांचा सगळा आटापिटा आहे का? आता अलीकडच्या काळात हा मुद्दा जर बाहेर आलाय तर हा फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केला गेलेला आहे. पण चला, त्यातही तुम्ही मराठी भाषेसाठी लढतात तर आम्ही सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे. आता मला राज ठाकरेंचं एक ट्विट मी वाचलं, त्यांनी बरोबर सांगितलं की ठीक आहे, हा मुद्दा आता सरकारने GR मागं घेतलाय ना, आता सोडून द्या, आता दुसरा मुद्दा घ्या, शेतकऱ्यांचा मुद्दा घ्या. असं काही असेल तर ठीक आहे ना, आता हा मुद्दा सोडून दिला. कारण की सुधीर मुनगंटीवार देखील म्हणले, तुम्ही मराठी भाषेसाठी जसं पाऊल उचललं तसं शेतकऱ्याचं कर्जमुक्तीसाठी एखादा मोर्चा काढा दोघं ठाकरे बंधूंनी, तर त्याचं मी स्वागत करेल. तसं तुम्ही देखील स्वागत कराल का? मी तर मराठी भाषेच्या संदर्भातला होणारा मोर्चा त्यामध्ये सुद्धा येण्याची तयारी दाखवली होती. त्याला शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल तर सुधीर भाऊनी जे काही स्टेटमेंट केलं त्याचं आम्ही स्वागत करतो की शेतकऱ्यांसाठी सुद्धा दोघं भावांनी एकत्र यायला पाहिजे. अनेक विषय आहेत, नुसता शेतकऱ्यांचाच विषय नाही, कामगारांचा विषय आहे, पत्रकारांचा पण विषय आहे. या सगळ्या गोष्टी करता एकत्र यायला पाहिजे. जे जे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हिताचं आहे त्याकरता जर या दोघांनी मोर्चे काढले तर आम्ही सगळेजण त्यामध्ये पक्ष, जात, धर्म, पंथ, भेद हे सगळं विसरून फक्त महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊ. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की असं मी म्हटलं तर तुम्हाला असं वाईट वाटायला नको, राष्ट्रवादीमध्ये
राष्ट्रवादी पक्ष आता भाजपसोबत सत्तेत आहे, मात्र काही विचारसरणी तुम्ही जे वारंवार सांगता आमची बदललेली, आमचे शाहू फुले आंबेडकरांचेच विचार आहे, मात्र राष्ट्रवादी कुठं हिंदुत्ववादी विचाराकडे चालल्याचा दिशाने चालल्याचं दिसतंय. तुमचे काही आमदार वक्तव्य करतात ज्यामुळे पक्ष देखील अडचणीत येऊ शकतो असं बोललं जात आहे. त्यावर तुम्ही काय सांगाल? दर मंगळवारी जी बैठक अजितदादांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देवगिरीला होत असते, त्यामध्ये प्रत्येक आमदाराला सूचना असतात की आपल्या बोलण्याने, आपल्या वर्तणुकीने, आपल्या कुठल्या कृत्याने पक्षाची प्रतिमा आणि पक्षाची विचारधारा बदनाम होईल असं कोणीही कृपा करून करू नये आणि त्याचं साधारण पालन करण्याचं संपूर्ण लोक प्रामाणिकपणे काम करतात. अलीकडे 7-8 दिवसांपूर्वी सन्माननीय आमदार संग्रामजी जगताप यांचं एक भाषण पुढं आलं आणि त्यामध्ये एका धर्माच्या भावना दुखवणारं ते वक्तव्य होतं. ते होत नाही तर आमच्याच पक्षातून सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षाचं सुद्धा तसंच एक अशा प्रकारचं एक वक्तव्य मी आत्ता व्हिडिओवर बघितलं. माझं त्यांना म्हणणं आहे की एखाद्या धर्माच्या भावना दुखवून भगवी टोपी घालून तुम्हाला काय मिळतं? मी विदर्भाचा आहे साहेब. विदर्भामध्ये थोर संत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होऊन गेले. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अनुयायी ओळखायचा असेल तर जो भगवी टोपी घालून सामुदायिक प्रार्थना करतो त्याला अनुयायी म्हणतात. आणि भगवी टोपी घालून तुकडोजी महाराजांना का शिकवण दिलेली आहे? का छडता दुसऱ्या धर्मा, का यात मिळे प्रभू प्रेमा, कुणी नमाज आपुले पडती, कुणी ध्यान समाधी धरती, तुम्ही त्यास हसून निष्कामा, का यात मिळे प्रभू प्रेमा. तीच भगवी टोपी घालून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ भगवी टोपी घालणाऱ्यांना दिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये पैगंबराने केली प्रार्थना, विखुरला इस्लाम कराया शहाणा, संघटित केले त्याने स्वजना तयाकाळी, अशी एक ओवी आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं. त्या पालखी प्रस्थानाची पहिली आरती ही त्यांचे मित्र अनगडशाह बाबा वली यांच्या दर्ग्यावर होते. ही जर महाराष्ट्राची परंपरा असेल हिंदू मुस्लिम ऐक्याची, तुम्ही भगवी टोपी घालून मुसलमान समाजाला शिव्या देण्यामागं तुम्हाला काय आनंद मिळतो? आणि अशा प्रकारे कोणी एक व्यक्ती बोलत असेल तर ती पक्षाची अधिकृत भूमिका होत नाही. पक्षाने ती भूमिका अजिबात मान्य केलेली नाही. पक्ष योग्य ती कारवाई पक्ष पातळीवर करेल. ती कारवाई करण्याचे सगळे अधिकार हे सर्व अधिकार हे साधारणपणे अध्यक्षांना आणि अजितदादांना आहेत. मग तुम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे मीटिंगमध्ये दादांकडून तुम्हाला धडे दिले गेले पाहिजे का? जे अशा पद्धतीने वक्तव्य करतात त्यांना संविधानाचे काहीतरी सल्ले दिले पाहिजे का? मला असं वाटते की आपली विचारधारा जी आहे ती शिवशाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांची सेक्युलर विचारधारा असताना आपण महायुतीमध्ये सहभागी झालो. भारतीय जनता पार्टीची एक संघाची विचारधारा असताना सुद्धा ना त्यांनी आपल्यावर कधी विचार लादले, ना आपण त्या विचाराचा स्वीकार केला, ना त्यांनी आपले विचार सोडा असं कधी म्हटलं. ते त्यांच्या परीनं काम करतात, आपण आपल्या परीनं काम करतो. पण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा ओघाओघात एखादा तोल जातो तर त्यात सुधारता पण येतं, दुरुस्त करता येतं. अनेकदा चुका होत असतात, पण वारंवार एका समाजाला टार्गेट करणं आणि अशी जर परिस्थिती असेल तर मला असं वाटतं अजितदादाचा विचार आपल्याला कळला नाही. अजितदादा जे पोट तिडकीनं सांगत असतात नेहमी की मी शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा मानणारा माणूस आहे. अनेक तरुण मुलं आज त्या विचारधारेकडे पाहून, माझ्या जिल्ह्यात स्वतः अध्यक्ष मुस्लिम समाजाचे आहेत, अनेक लोक त्या प्रवाहामध्ये येतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एखादा व्यक्ती आमदार म्हणून ज्यावेळेस निवडून येतो त्यावेळेस तो संविधानाची शपथ घेतो. एक तर ईश्वर साक्ष शपथ घेतो, एक तर गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो. त्यावेळेस त्याला हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन आणि इतर जमाती ह्या सारख्याच असल्या पाहिजे तर तुम्ही संविधान मांडता. तुम्हाला काय अधिकार आहे संविधान म्हणण्याचा? या प्रांतवार रचना, भाषावर रचना, फंडामेंटल राईट सर्वांना म्हणजे इथंच आपल्या विधान भवनला शिवाजी महाराजच्या पुतळ्यासमोर काय भारतीय संविधानाची उद्देशिका, त्याची काय सुरुवात आहे? आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या प्रत्येक नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा, हे लिहिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. मग श्रद्धेचे, उपासनेचे अधिकार तुम्हाला संविधान देतं. प्रत्येक धर्माला आपापल्या धर्माची मुभा करण्याचा अधिकार देतो. अबू असीम आझमी बरळले, आम्ही उत्तर दिलं ना. तुम्ही म्हणताय की नमाजाला अडचण करताय,
पंढरीची वारी पण अडचण निर्माण करते. पंढरीची वारी एकदाच निघते, हे मी नाही म्हटलं, हे मुश्रीफ साहेबांनी म्हटलं. नमाज आपण रोज पढतो, पंढरीची वारी एकदा निघते. मग अबू आझमी असेल त्यांच्याही वक्तव्याचा निषेध, आणि आमच्या पक्षाचे आमदार असतील ते आमच्याही पक्षाचे असतील, मी जरी तसं बोललो असेल तर त्याही गोष्टीचा निषेधच झाला पाहिजे. या भूमिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. धन्यवाद. हे होते अमोल मिटकरी यांनी स्पष्टपणे सांगितलंय की संविधानाचं संरक्षण आणि लोकशाहीचं संरक्षण करणं हे प्रत्येकाचं, प्रत्येक नागरिकाचं तसंच लोकप्रतिनिधीचं देखील आहे. कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे, लेट्स अप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.